माऊलींचं आगमन 15 तारखेला होतं, बुधवारी होतं. सालाबादप्रमाणे जे काही नियोजन असतं त्या पद्धतीचं नियोजन किंबहुना त्याच्यापेक्षा सुद्धा चांगला नियोजन करण्याचा प्रयत्न मग आमचे प्रांत तहसीलदार, आमचे नगराध्यक्ष लोणंद CO, त्याचबरोबर पंचायत समितीचे आमचे सर्व सभापती असतील, BDO आणि एकूणच आमचा MSCB असेल, आमचा पोलीस आमचा विभाग असेल, म्हणजे आरोग्य विभाग असेल, शासनाचा प्रत्येक विभाग या नियोजनाच्या संदर्भामध्ये दरवर्षीप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन त्या निमित्तानं केलेलं आहे. आणि निश्चितपणानं हे जे आगमन होतं आहे, कारण मुळामध्ये हा वैष्णवांचा जो मेळावा होतो हा एक आमच्या जिल्ह्याच्या दृष्टीनं, कारण आमच्या खंडाळा तालुक्यामध्येच पाडेगावमधूनच या जिल्ह्यामध्ये पालखीचं आगमन होणार आहे आणि तो या जिल्हावासियांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण असतो. आणि एक वेगळ्या पद्धतीचा उत्साह हा प्रशासनातले अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर या जिल्ह्यातील जनता आणि विशेषतः खंडाळा तालुक्यातील सर्व जनता या स्वागताकरता आसुसलेली असते. आणि या अनुषंगानं ज्या ज्या काही नागरी सुविधा आवश्यक आहेत, मग अगदी पालखी तळाची या ठिकाणी माऊलींच्या विसाव्याची व्यवस्था असेल, या ठिकाणी घेण्यात येत असणाऱ्या सर्व काही बाबी असतील, याचा चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे. त्याचबरोबर आरोग्याच्या संदर्भात सुद्धा मग इथं एक आम्ही आरोग्याचं एक पथक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आमची जी PSC आहे तिथं आरोग्याच्या संदर्भात आणि काही फिरती पथकं असं आरोग्याच्या संदर्भातलं सुद्धा नियोजन केलेलं आहे. त्याचबरोबर स्वच्छतेच्या संदर्भात सुद्धा काही स्पॉट आम्ही व्हेरीफाय केले आणि त्या स्पॉटवर एकत्रित कचरा संकलन करून आणि मग तो एकत्रित आमचा जो कचरा डेपो आहे त्या ठिकाणी त्याची नेण्याची व्यवस्थासुद्धा अतिशय व्यवस्थित केलेली आहे. शौचालयाच्या संदर्भात तब्बल 1800 शौचालयांची निर्मिती या निमित्ताने केलेली आहे की जेणेकरून येणाऱ्या भाविकांना किंवा येणारे जे वैष्णव आहेत त्यांना कुठलीही गैरसोय होऊ नये या पद्धतीचं लक्ष हे प्रशासन आणि आम्ही सगळी मंडळी ही त्या ठिकाणी घेतो आहे. या संदर्भामध्ये आता MSCBनं सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आता आम्ही अंडरग्राऊंड केबलिंगसुद्धा मंजूर केलं आहे. तब्बल 12 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आता त्याचं टेंडरसुद्धा झालं आहे आणि कॉन्ट्रॅक्टरसुद्धा फायनल झाला आहे. त्यामुळं पुढच्या वर्षी हे जे मेन रोडवरचे जे पोल आहे आणि या रस्त्यावरचे आणि बाजार तळावर इथं संपूर्ण आपण अंडरग्राऊंड केबलिंग करणार आहे. त्यामुळं रस्त्यावरचे पोल आणि ज्या लाईन आहेत हे आता तुम्हाला पुढच्या वर्षीमध्ये निघालेल्या दिसतील. त्या अनुषंगानं सुद्धा आपत्ती व्यवस्थापनमधून आम्ही तब्बल 12 कोटी मंजूर केलेले आहेत. बाकीची ही कामं सगळी युद्ध पातळीवर सुरू आहेत आणि निश्चितपणानं पंचायत समितीसुद्धा आमचं चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी लक्ष ठेवू नये. प्रत्येक विभाग शासनाचा म्हणजे पोलिसांनी सुद्धा आणि नगरपालिकेनं सुद्धा जे आता पालखी येते त्यावेळेला गर्दी खूप असते, वाहनं खूप आत गावामध्ये येत असतात, त्यामुळं रस्त्यावरचं अतिक्रमणसुद्धा सगळी मोकळी करण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून सुसह्य पालखीचा प्रवास व्हावा. या अनुषंगानं सगळी खबरदारी आम्ही आणि प्रशासनानं त्या ठिकाणी घेतली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.